नमस्कार, आपण आहोत नाशिकमध्ये आणि इथेच भरला आहे विश्व मराठी संमेलन. आपल्यासोबत आहेत सचिन गोस्वामी सर. नमस्कार सर. सर, कसा आहे तुमचा मूड? मूड काय छान असणार. नाशिकला आलो आहे म्हटल्यावर काय, खानदेशात आलं की छानच वाटतं. इथलं वेदर पण छान आहे. सर, हास्य जत्रेच्या माध्यमातून मराठी भाषेतून तुम्ही लोकांना एवढा छान टेन्शन फ्री असा डोस देता. सर, मराठी भाषा तुमच्यासाठी काय आहे? मराठी भाषा माझ्यासाठी माझं एक्सप्रेशन देण्याचं निमित्त आहे आणि त्यातल्या बोलीभाषांचं मला जास्त महत्त्व वाटतं. त्यामुळे माझी अहिराणी भाषा मला दूरचित्रवाणीच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत जगभर पोचवता आली याचा आनंद आहे. कारण आपल्या भाषेचा जो गोडवा आहे तो आपण लोकांना सातत्याने तो सादर केल्याशिवाय त्याचा गोडवा लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि तो आता मला सगळ्यात जास्त आनंद याचा होतो की आमच्या टीमलाही की अहिराणी आता जगभरात कळते आणि तिच्याविषयी एक आपुलकी निर्माण झाली. हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि अहिराणी भाषेचं विशेषण मला सांगावं असं वाटेल सर, आवडेल की अहिराणी भाषेमध्ये जो दणका आहे तो खूप सुंदर आहे. पण एक शेवटचा प्रश्न सर, प्रत्येक बोलीभाषा ही आपापल्या काय म्हणू आपण, प्रत्येक स्तरावर एक वेगवेगळी ठसा उमटवत असते. ते मूळच आहे ते. बरोबर आहे. तर सर, मला मला विचारायला आवडेल की प्रत्येक भाषा जशी वेगवेगळी आहे तशीच मराठी भाषेचं पण एक वेगळेपण आहे. तुमच्या दृष्टीने प्रत्येक भाषेचं महत्त्व कसं पटवून द्यावं एखाद्याला? म्हणजे मराठी आणि इतर भाषा की मराठी आणि पोटभाषा? हां, तर मराठी आणि पोटभाषा म्हणजे मराठी नेमकी काय आहे? तर प्रत्येकाची पोटभाषा एकत्र येऊन जी काय होते ती मराठी. म्हणजे अभिजाततेचा जो दर्जा मिळाला तो काय फक्त प्रमाण मराठीला मिळाला असं मला मुळीच वाटत नाही. तो मराठीच्या सगळ्या लहेजांना मिळून मिळाला आहे. कारण संपूर्ण जर महाराष्ट्र आणि त्याची आपण जर टक्केवारी काढली तर प्रमाण भाषेत बोलणारी माणसं कमी आहेत आणि विविध बोली भाषेत बोलणारी माणसं जास्त आहेत. म्हणजे आणि बोलीभाषा ही ना आपल्या एक्सप्रेशनसाठी किंवा आपल्या अभिव्यक्तीसाठी खूप ज्याला आपण म्हणतो की आपला आत्मा आहे तो. म्हणजे मला काही सादर करायचं असेल तर मला भाषेच्या व्याकरणाने भावनेच्या व्याकरणाला अडथळा आणता कामा नये असं मला वाटतं. त्यामुळे माझी बोलीभाषा जी आहे ती मला माझ्या भावना व्यक्त करताना कुठलाच अडथळा आणत नाही. पण मला येत नसलेली प्रमाण भाषा ही मला जर अडथळा वाटत असेल तर मराठीने अजून सर्वव्यापी होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आता सोशल मीडियाच्या निमित्तानं मराठी सर्वव्यापी होते. कारण आता छोट्या छोट्या गावात हे माध्यम गेलं आहे. मोबाईल्स प्रत्येकाच्या हातात आले आहेत. त्यामुळे आपापल्या भाषेतलं आविष्करण सुरू झालं आहे आणि ते रील्सच्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या वेबसिरीजच्या माध्यमातून जगभरात पोहोचतं आहे. त्यामुळे विविध भाषा पाहायला तुम्हाला सोशल मीडियातनं आता एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. त्यामुळे आता मराठी विस्तृत होते आणि हळूहळू ती अजून व्यापक होईल असं मला वाटतं. छान सर, धन्यवाद सर मराठी मूडसोबत संवाद साधल्याबद्दल.